नमस्कार मित्रांनो, आम्ही रोहिलागड केसरी या मैदानामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत लखन बैलाचे मालक सोमनाथ भाऊ नवले. तर लखनबद्दल माहिती जाणून घेऊया, तसेच आजच्या मैदानाबद्दल माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपला संपूर्ण परिचय सांगा. मी सुमेनाथ नवले, उपसरपंच करोडी. दादा किती वर्षापासून या नादामध्ये आहात? एक आता 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. आणि 5 वर्षामध्ये तुमच्या दावणीला किती नंदी घडून गेले? आतापर्यंत एक 5 नंदी घडून गेली, म्हणजे टॉपचे. आणि सध्या तर लखनच सध्या सगळ्यात जास्त चालणारा बैल म्हणजे आमचं लखनच. आणि त्याच्याच बरोबर आज छोटा लखननं सुद्धा गटपास केलाय. हो, छोटा लखन नाही गटपास केला. आज कोणत्या गटाला गाडी होती? लखनची होती 6व्या गटाला 7 नंबर तास. 7 नंबर तास. आणि छोट्या लखनची? छोट्या लखनची 11 मध्ये 5 नंबर तास. आणि कोणते कोणते बैलाचे होते? लखनला होता थार बैल म्हणून होता. आणि छोट्या लखनला एक दुसरा बैल भाऊनी लावलेलं होतं, त्याचं नाव नाही सांगता येणार. ते भाऊनीच नियोजन केलं होतं. आता जर आज गुलाल पात्र म्हणजे 1 नंबरची जर मानकर झाली तर आज हॅट्रिक व्हायचे चान्सेस जास्त आहेत, हो ना? आता ते आपल्या आनंदीची आता 7 सगळी प्रेक्षक वर्गाची, सगळे फॅन फॉलोची, आता सगळ्याचा आशीर्वादानं होईल हॅट्रिक व्हायला हवी. तर काय सांगाल दादा लखनबद्दल? काय, लखनचं जेवढं बी कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आतापर्यंत त्यांनी चांगले मोठमोठे किताब त्यांनी आजपर्यंत मिळवून दिले. आणि आज सर्वात मोठं म्हणजे पुण्यनगर आपल्या लोकमत पेपरचं आज त्यांच्यावर सिटीमध्ये हे म्हणजे त्यांनी ते 1 नंबरचं ते ठरवलेलं असतं ना, ते अवॉर्ड. तर ते आज आमचे माननीय बंधू सर्जेराव पाटील चव्हाण यांना ते आज अवॉर्ड देणार आहे. म्हणजे आज हे सगळ्या गोष्टी लखनमुळं आमच्या नशिबात आल्या. लखनमुळे आज एवढं काही शक्य झालं. आज अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा किंवा या 14 देशात म्हणतात नाही का, 14 देशातील लखन म्हटल्यानंतर कुठेही ओळखलं जातं का बैलगाडी क्षेत्र. आज बघा लखनच्या मागे किती लोक म्हणजे क्रेज आहे त्याच्या, म्हणून त्याच्या मागे कितीतरी लोक म्हणजे आज पण इथे जवळपास काही लोक जीव लावणारे फॅन फॉलो. तर दादा लखनकडून आणखी काय अपेक्षा कराल? लखनकडून आता काहीच अपेक्षा नाही. लखनकडून अपेक्षा फक्त आता लखनचे फॅन फॉलोलाच आहे. जवळपास मालकाचं नाव त्यांनी 14 देशातही नेऊन पोहोचवलेलं आहे. त्याच्यामुळे आता जे काही म्हणजे मैदानावरती गेल्यानंतर आता लखनचे जे समजा सांभाळणारे हे ते माणसं आहे, त्याच्या परत लखनचे फॅन फॉलोवर जास्त त्याच्याजवळ आलेला राहतो. मालकापरताही मैदानात दिवशी ते पूर्ण फॅन फॉलोवरच ताब्यात राहतो. आज फक्त प्रेक्षकांची एकच इच्छा आहे का लखन आणि मथुरची गाडी एकदा पळवावी म्हणून. ती इच्छा पूर्ण होणार ना 18 तारखेला. 18 तारखेला 100% ती इच्छा सगळ्याची पूर्ण होणार. म्हणजे नियोजन झालेलं आहे? हो, झालेलं आहे. आणि राहुल दादाची उपस्थिती राहणार का? राहुल दादाची उपस्थिती राहणार आहे, ते बोलले येतो म्हणून. मग बघू आता. 18 तारखेच्या मैदानाबद्दल काय सांगाल दादा? 18 तारखेच्या मैदानात बाबतीत काही 18 तारखेचं जे पहिलं मैदान झालं त्याच पद्धतीनं शिस्तबद्ध सगळं व्यवस्थित तसंच मैदान होणार पूर्णपणे. कुठल्याही नंदीला अन्याय काही म्हणजे व्यवस्थितच होणार सगळं मैदान. जसं मोठ्या नंदीला जसं हे केलं जातं प्रोटेक्शन म्हणजे मैदानाच्या आयोजकातर्फे, तसंच सर्वात छोट्या नंदीला पण तेच प्रोटेक्शन असणार तिथं. म्हणजे मैदान कुठल्याही पद्धतीने गाळबोट लागणार असं मैदान होणार नाही. आणि आता ऑनलाईन नोंद सुरुवात चालू केली. ऑनलाईन नोंद चालू झाली. आणि किती तारखेपर्यंत राहणार? ऑनलाईन नोंद 16 तारखेपर्यंतच. 16 तारखेपर्यंत. 17ला गाडी निघणार. तरी काही लिमिट वगैरे असणार ना गाड्यांची? नाही, गाडीची लिमिट नाही. आपण लिमिट ठेवलेली नाही. आपण मैदान सकाळी 7ला म्हणजे 7ला चालू करतो. त्याच्याने आपल्याकडे 1000 जरी नोंद झाली तरी आपण संध्याकाळी 5,000 मैदानाचं फायनल करतो. आणि पूर्ण महाराष्ट्राने आपल्या पहिल्या मैदानाच्या वेळेस बघितलेलंच आहे का करोडीत झालेलं मैदानाची शिस्त आणि ते सर्व 5 वाजता आपण 950 गाड्या पळून फायनल केलं होतं. आज जशा प्रकारे आजच्या मैदान पार पडत आहे पद्धतशीरपणे, तर या मैदानाबद्दल काय सांगत होता? नाही, या मैदानाचं बी म्हणजे आज निसर्गाने बी साथ दिलेली चांगल्या प्रकारे. थोडी काळी माती आहे पण मग मैदान चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. आणि मैदानासाठी प्रेक्षक वर्ग पण चांगल्या प्रकारे आलेला आहे. आणि मैदानात चालू पण नियोजन चांगलं शिस्तबद्ध आहे. तर जसं आता म्हणजे होत आहे आपलं आजच्या मैदान पार पडत आहे, तर आता याच्यानंतर आणखी मैदान काही बघायला मिळतील का? याच्यानंतर मला वाटतं 11 तारखेला मैदान आहे बीडला. ते झाल्यानंतर मग आपलं 18 तारखेला. धन्यवाद दादा एवढे मार्गदर्शन करे. आता आपल्याकडून काही सांगू इच्छाल? सांगू इच्छेचं काय
नवीन मुलांना वगैरे काही? नाही, नवीन मुलांना तर एकच सांगणार, आता नवीन मुलं तर म्हणजे आपण सांगण्यापेक्षा ते स्वतःच्या या क्षेत्रामध्ये उतरलेले आहे आता. हां कारण जवळपास छोट्या छोट्या मुलाला सुद्धा त्याचा आता म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये क्रेज झालेली, त्याची त्याला आवड लागलेली त्याच्यात. आता छोटं मुलं आता बरेचसे इथं मी बघितलं तर बरेचसे छोटे छोटे मुलं पण इथं मैदानासाठी आलेली, म्हणजे आज शाळा चालू असताना सुद्धा चला बरं रविवारचा दिवस होता म्हणून मुलं आले, ती गोष्ट आली की. पण आज बरेचसे मुलं शाळा सोडून पण इथं आलेली आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता महिला वर्ग पण चांगल्या प्रकारे उतरू लागला हळूहळू. जर हे क्षेत्र टिकून म्हणजे चालायचं असेल तर नवीन मुलांना काय संदेश द्या? हे क्षेत्र जर टिकून चालवायचं असेल तर प्रत्येकाचा नंदी हा आपला समजून चालायचं. म्हणजे कुठल्याही नंदीवर कुठं अन्याय नाही, काय होतं कोणाच्या नंदीवर आपण समजा आता दुसऱ्याचं म्हणून आपण कुठं अन्याय होते, हे होतं ते होतं ना, मग त्या ठिकाणी भांडणं होते, हे ते लफडे पडत होते. त्याच्याबरोबर सगळे नंदी आपले समजून चालल्यानंतर ही झगडी गिगडी होतच नाही ना. मेन गोष्ट सर्वात आधी जे मोठं कारण आहे ते म्हणजे वाद नका व्हायला. वाद नकोच या क्षेत्रामध्ये. हे काय आहे म्हणजे एक आता बरेचसे दिवस लोकांनी अनुभवलेलं आहे का वाद झाल्यानंतर बंदी आल्यानंतर किती त्याला हे करावं लागतं, खस्ता घावं लागतं. आणि वाद जर झाले तर सरकार बंदी घालून टाकेल. हो चला धन्यवाद. त्याच्यामुळं कोणी म्हणजे वादिवाद होतोपर्यंत टाळावायचे ह्या मैदानामध्ये. बैलगाडी क्षेत्र हे सगळ्याचं समजून सहकार्य करीत राहावं सगळ्यांनी प्रत्येक मैदानाच्या ठिकाणी. चला धन्यवाद दादा. ओके दादा. आता पब्लिक थोडीशी आक्रोश होत आहे.